हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 10 वाजले आहेत. मी उठलेलो आहे, रेश्मा उठलेली आहे. रेश्मा जस्ट आता आंघोळीसाठी गेलेली आहे आणि आम्ही 10 वाजता उठलो ना. ॲक्च्युली आम्ही उठलो सकाळी 6लाच नेहमीप्रमाणे. जो आम्हाला अलाराम आहे, जो आमचा अलाराम आहे उठवण्याचा अथांग, 6 वाजता आम्हाला डेली उठवतो. बट आम्हाला 6 वाजता उठवून झोपणारा मनुष्य तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईस, आम्हाला सकाळी 6 वाजता उठून स्वतः आता 9 वाजता परत झोपलेलं आहे. बिंदास साहेब झोपलेले आहेत. आम्हाला सकाळी उठून आमची झोप खराब करून रात्रभर, ॲक्च्युली रात्री 2 वाजता मी एडिट करून झोपलो. 3 वाजता हा लगेच उठला आणि 2 तास 3 तास हे चालूच होतं, झोप उठ. त्यामुळे झोप पण झाली नाही. सकाळी परत 6 वाजता उठवलं आणि आता स्वतः झोपला आहे. ठीक आहे, चालायचंच लहानच आहे. लहान मुलांच्या झोप कमी जास्त होतातच आणि टॉडलर फेजमध्ये आहेत जे पॅरेंट्स, ते समजू शकतात. आम्ही पण ते आमच्यासाठी पण नवीन आहे, आम्ही पण ॲक्सेप्ट करतो आहे. सगळ्या गोष्टी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतात. एक नवीन अनुभव आहे. हळूहळू होतं आहे, सर्व मॅनेज करावं लागतं आहे. ब्रेड आहे क्या? ब्रेड नाही का? ब्रेड चीज़ आहे, स्लाइसवाला आहे, स्लाइसवाला ब्रेड आणि चीज़ घ्यायला आलो आहे. स्लाइसवाला चाहिए था. चीज़ स्लाइस आहे का? चीज़ स्लाइस देतो. नाही काय चाललं आहे काय कळत नाही. पहिल्या दुकानात गेलो बेकरीमध्ये, ब्रेड नाही. एका ठिकाणी गेलो, चीज नाही. आता नशीब चीज भेटलं आपल्याला. कितने काय? किती पीसेस आहे याच्यामध्ये? 5 पीस. ठीक आहे. ब्रेड ऑमलेट आत्ता करणार आहेस का देवपूजा करायची? देवपूजा केली नाही आहे. तू करणार आहे? तू ब्रश कर. नॉर्मल रिॲक्ट करू शकतेस तू पण. तुला का कंटाळा देवपूजा करायचा? अरे कंटाळा नाहीये, मी आता आंघोळ केली नाहीये. मी आता पहिलं ब्रश करून घेतो. मग मी तुला ऑप्शन दिला ना, तू आता आंघोळ कर आणि देवपूजा करून घे. तर तू काय म्हणतो नाही बाळाबरोबर करायची? अरे मग बाळाला पण आंघोळ घालावं लागेल, त्यावेळेस मग मला भिजायच लागतं. ते पण तुझं पण तसंच होतं. तू घालणार का? नाही. हा, मग बाळाला जर आंघोळ घालायची तर मला पण भिजावं लागतं, तेव्हा मी आंघोळ करेल. आता ब्रश करतो, तू पूजा करून घे. ब्रश करून येतो. ऐक, ठीक आहे? कट करणार मी हे सर्व. फालतूगिरी करू नको. बोल, पुढे बोल. ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपये काट रेस का? मी ओव्हर ऍक्टिंग नाही करते, मी जे आहे ते बोलते. तुझं कळून येतं जेव्हा ओव्हर ऍक्टिंग करतेस आणि जेव्हा नॅचरल असतं ना, ते लोकांनाही ऐक, ते सगळं सोड. दात घासून ये. कांदा टोमॅटो चीर. ते ओढायचं नाही चिरणार कांदा टोमॅटो. मला डोळ्याला पाणी येतं, समजलं? त्यामुळे मी नाही चिरणार. मी दिवस रात्र स्वयंपाक करते, त्याचं तुला काहीच तुझ्या नाही. डोळ्यात पाणी राहिलेलं नाही. लग्नाच्या दिवशी तू काय ते सगळं काढून टाकलेले. लग्नाच्या दिवशी, बिदाईच्या दिवशीच. टाइमपास करू नको. ऐक माझा आता. मी ब्रश करतो. ऐक ना, मी ब्रश करून घेतो. ऐकून तर घे ना. सॉरी. हा, बी नॉर्मल. नाही बोलायचं मला. मी काय बोलतोय? काम चालू आहेत माझे. मी ब्रश करतो तोपर्यंत देवपूजा करून घे. मग आल्यानंतर आपण ब्रेड ऑमलेट बनवूया. ठीक आहे? बनवूया आपण. मग त्याच्यासाठीच तुला बोललो, तू कांदा टोमॅटो चिरून ठेव. लवकर आलो मी. चल बाय. चला गाईस, कांदा टोमॅटो चीर के लेता मैं पहिले. चल, भांड्यामध्ये टाकलेलं आता खरखर फिरवायची वेळ आलेली आहे. ब्रेड ऑमलेट बनवायला घेतो आता. नाश्ता करायचं, भूक लागली, भयंकर भूक लागली. आता होते हळूहळू. पूजा झाली रेशमाची, माझ्या कांदा वगैरे चिरून झालेला. आता ब्रेड ऑमलेट करायचं बाकी. आमचे महाराज कधी उठतात ते त्याच्यावरती आहे. मग आम्ही आंघोळ करणार. तोपर्यंत मी आंघोळ करणार नाही, कारण की मग त्याला घालच तोपर्यंत त्याला घालताना मी पण भिजून जातो. हे चीज आणले, ऐक ना, स्लाइसवालं चीज आहे, पण पूर्ण स्लाइस नको टाकू. तुझ्यासाठी नाही टाकणार, माझ्यासाठी मी टाकणार. कशाला? अर्ध टाक ना. थोडं वापरूया. अरे म्हणजे मी माझ्यासाठी पूर्ण टाकणार. एका ब्रेड साठी एक फुल स्लाइस खूप झाली, म्हणून म्हणलो अर्ध टाकायचं. अरे अर्ध चीज स्प्रेड होतं पूर्ण. अजून एकामध्ये बनवून तू खा ना, असं म्हणतोय. पूर्ण स्लाइस खा, पण 2 ब्रेड खा.
तर नाही अगं एवढा व्यवस्थित नाही बसत. अगं तू गाडीवर तेवढा बसत नाही मम्मी. हा 1 ॲट अ टाइम. हा एक एकच पाहिजे आणि ते पण कडक कर, थोडंसं क्रिस्पी. बटर आणलेलं ऑलरेडी मी बघ. भयंकर भूक लागलेली आहे मित्रांनो, भयंकर. आणि डोळे बघताय का, झोप झालेली नाही आहे बिलकुल. एक तर एडिटिंग करावं लागते रात्री आणि त्याच्यानंतर हे आमचे साहेब अथांग झोप लागून देत नाही. छोटा ऑक्टोबस पूर्ण बेडवर इकडे तिकडे पसरतो. त्यामुळं बेडवरती मला आणि त्याला, ही खाली झोपते रेश्मा, एका कोपऱ्याला मी असतो, 1/3 त्याला असतो पूर्ण बेड वापरायला. ही का पहिले ब्रेड गरम करून घेते का? बटर लावलं त्याला पहिलं. मस्का. हा मस्का कुठला मस्का? तू आहेस ना. तू म्हणा जे तू मला मारतो असं. जाऊ दे, तुला टायमिंग खराब आहे तुझ्या कॉमेडीची. तुझी कॉमेडी आहे ना लुळी पांगळी आहे. आय नो दॅट व्हेरी वेल. टायमिंग खराब आहे तुझ्या कॉमेडीचं खूप. म्हणूनच लग्न केलेस तू माझ्याशी. आणि कॉमेडी झाली माझ्याशी. तेच दिस इज कॉल्ड कॉमेडी टायमिंग. चल फटा. अरे पसरव ना थोडस. ओय असं का? अरे तोडलं सगळं ते. असं का करते पण? तुला खाण्याशी मतलब ना. तू असं का करते? माझ्यासारखं नाही करतेस तू. तुझ्यासारखं म्हणजे पापड्या खायच्या. अरे मी असं क्रंची क्रिस्पी बनवतो. बॉम्बलेचं पापड ते ऑमलेट कमी. आणि हे कधी टाकणार आहेस तू? काय? चीज माझ्या स्लाइस मध्ये, माझ्यामध्ये अर्धच टाक, मला नको जास्त. तुलाच अर्धा कापून टाकू का मी? चावणार नाही तुला. चावल मी आता पक्की नॉन. अरे हा विसरलो नाही का, आढळेस कच्ची खाशील तू. हा तेच. कशी मारेन तुला? वर पडीनच ना मी. हातापाईवरती काय येते तू प्रत्येक वेळेस? मला हेच कळत नाही. कॉमेडी शब्दाशी मार घे ना. म्हणजे शब्दाशी मार खेळ ना. वा काय ऑमलेट बनवते. स्लाइस बाहेर आणि ब्रेडचा दुसरा साइड पण बंद करून टाकले. तुझ्या नादामध्ये होत असतं. माझ्या नादामध्ये काय संबंध? तुझ्या नादाला लागले म्हणूनच लग्न झाले तुझ्याशी. बरोबर लग्न झाले तुझं, पण तुझी काम आण लवकर. मी करत नाही का? मी मदत केली नाही तुला? खरं सांग. मी कांदा चिरून दिला. मी सांगितलं तुला की चीज घाल ब्रेड मध्ये. अरे मी नसतं सांगितलं तर तुझं चीज ब्रेड ऑमलेट फेल गेलं असतं. फक्त ब्रेड ऑमलेट झालं असतं, माहिती आहे का? थँक्यू सो मच. चला मित्रांनो, पहिलं ब्रेड ऑमलेट खाऊन घेऊया, त्याच्यानंतर बघू बाकीचं काय ते. दुसऱ्या साईडला एका साईडचा कडक आहे ब्रेड आणि एका साईडचा लुळा का पाडलाय बघ. अरे मग तेच सांगतोय, तू बाहेरून अंड लावू नकोस. काय ते आतून लाव, बाहेरून बटर लाव. बाहेरची गेली बघिकडचं बघ बरं कसं कडक राहिले. मग तू असं का केलंस? आतली बाजू बाहेरच्या बाजू. माझ्याकडून शिक म्हटलं तेही नाही तुला करायचं. हा तुझा घोडा पुढे करायचा नेहमी तुला. घेतो ऍडजस्ट करून आता. चल. अरे काय मध्ये नाही, मी माझे ब्लॉगिंग करत होतो. काय नाही, तू मध्ये नाही ना केलं. माझं सगळं रात्रीची भाजी बघ किती छान झाली. परवाची ती अफगाणी एकवाली ती पण छान झाली होती. काय तू का मध्ये करत जातेस? आता बोल मला फक्त तू की मदत कर म्हणून. मला मदत करणे इज डिफरंट पार्ट आणि मध्ये करणे इज डिफरंट पार्ट. मदत करणे म्हणजे काय? तू कांदा टोमॅटो मिरची चिरून दिली ते मदत झाली. मध्ये म्हणजे रेश्मा हे कर, रेश्मा तसं नको, रेश्मा असं तू असंच का टाकलंस? कारण की मी हेडशेफ आहे ना. हेडशेफ आहे. हेडशेफ मधला एच तरी येतो का तुला? व्यवस्थित बघू मग बघ बरं. चीज बी टाकलो. बटर लाव की. साडी घेण्यासाठी बटर लावते तसं लाव त्याला बटर जरा. घर चल खा. अरे कडक पाहिजे मला. अरे कडक आहे, हात लाव. नाही कडक आहे एवढं नाही, थोडस होऊ दे ना ब्रेड. कडक आवाज येतोय. करकर येऊ दे. मित्रांनो आता तुमचा भाऊ बनवतो बघा कसं दाखवतो. हिला दाखवू आपण ब्रेड ऑमलेट कसं बनवतात ते. 10 वर्ष असेच इंडस्ट्रीमध्ये घातले नाही मित्रांनो आपण. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काही येडा म्हणून 10 वर्ष घातले नाही इंडस्ट्रीमध्ये. परफेक्ट ब्रेड ऑमलेट, परफेक्ट ब्रेड चीज ऑमलेट कसं बनवतात. आता ऑमलेट टाकलं, आता मी ब्रेड टाकणार. ठीक आहे.
2 ब्रेड घ्यायचे, इथे एक टाकायचा हा ब्रेड आणि हा ब्रेड थांबवायचा. ठीक आहे. पहिला एक ब्रेड खाली टाकायचा जेणेकरून याच्यामध्ये मस्त मर्ज होईल ब्रेडमध्ये. आता असं पलटायचं. थोडंसं चुकलं बट येस, हा पलटला. त्याच्यानंतर एक चीज स्लाइस टाकायची, जे की आपण अर्धच टाकणार आहे चीज स्लाइस, जास्त नको आहे मला चीज, कारण की थोडंसं अर्धं चीज पण इनफ आहे एका ब्रेडसाठी ॲक्च्युली. हे बघा, चीज स्लाइस वरतून मध्ये सेंटरला टाकायची ब्रेडच्या. आतमध्ये चीज टाकलं आणि आता खालच्या साईडला थोडंसं बटर टाकायचं, जेणेकरून कसं खालचा ब्रेड पण मस्त कडक होईल. हे बघा मित्रांनो, मस्त असं कडक झालेलं आहे. दाखवतो आता हिला कसं. हे घे, असं बनवतात ब्रेडची चीज ब्रेड ऑमलेट, एकदम क्रिस्पी. हे बघ माझं पण एवढंच झालं. चीज पुढे आतमध्ये. काढू नको ना तू, खाताना तुला कळेलच ना, खाऊन बघ. गरम आहे. हां ठीक आहे, मी माझ्यासाठी बनवतो मग. ऐकत नाही लोक सांगितलेलं, जरा ऐकत जायचं चांगल्या हेडशेफ लोकांचं. माझ्यासारख्या हुशार लोकांचं ऐकलं तर व्यवस्थित बनतं, नाही का? कॅमेरा मसाल्यामध्ये घुसला होता डायरेक्ट. हे बघा, इथं मसाल्याचा डब्बा आहे, या बर्नीवरती ठेवला होता मी स्टँड कॅमेरा, डायरेक्ट लेन्सवरतीच मसाला लागलेला आहे. साफ करतो पहिला. ऑल राईट, आपला पडला असता. ब्रेड ऑमलेट रेडी आहे. ब्रेड चीज ऑमलेट रेडी आहे. हे माझं फायनल आहे. थोडंसं करपलं आहे, थोडासा शहाणपणा आपल्याला नडला आहे आपला, तरी पण. अरे सॉरी, आहे का ना, सॉरी. हां, तर आम्ही आता मस्त एन्जॉय करणार आहे. कसं वाटलं मी बनवलेलं ब्रेड ऑमलेट? मऊ पडलं होतं. हां, मऊ पडलं होतं. आता खरं सांग. खरंच मऊ पडलं होतं. अरे तू असं चपटं ठेवलंस, तू एका साईडला थोडी हवा निघण्यासाठी ठेवली पाहिजे, मग ते त्याच्या असं धरायचं होतं. वाफेने परत नरम पडतं मग ते. चला, मी मस्त एन्जॉय करतो माझा ब्रेड ऑमलेट, आणि हा आपला इथं छोटासा व्लॉग समाप्त करूया. See you. Keep smiling. हे बघा गाईस, चीज ऑमलेट आणि ब्रेड. माझा सगळ्यात फेवरेट ब्रेकफास्ट हा. कुरकुरीचा आवाज येतो का तुम्हाला? आता येईल बघा. क्रंची. हा बघा, एवढी नाटकं करशील का?